यावर्षी काय बनवावं? अरे तुम्ही आलात. हेलो एवरीवन एंड वार्म वेलकम टू अनदर वीडियो. आप सभी का इस छोटे से यूट्यूब चॅनल में बहुत बहुत स्वागत है. आणि नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका सोप्या पद्धतीने गणपती कसा बनवायचा घरी ते शिकवणार. मी पण काही वर्ष आधीच सुरू केलंय आणि खूप काही येत नाही, पण थोडं जेवढं मला येतं तेवढं मी शिकवायचा प्रयत्न करते. तर हा व्हिडिओ कुठल्या भाषेत बनवावा हे मला आज समजत नव्हतं. मी काही व्हिडिओ इंग्लिशमध्ये बनवले आहेत, ते ट्रॅव्हलचे व्हिडिओ आहेत माझे स्मॉलिंग्सचे. एक व्हिडिओ मी हिंदीमध्ये टाकलाय, तर हा व्हिडिओ आपण मराठीत करावा असं वाटलं, कारण गणपती ही आपली महाराष्ट्राची कुलदैवत. मग म्हटलं हा व्हिडिओ जरा मराठीत करून बघू तर जमतं की नाही आपल्याला. आणि तुम्हाला कुठला व्हिडिओ आवडला ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. मी इंग्लिश आणि हिंदीवाला व्हिडिओ याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकते आणि तुम्ही मला सांगा मी इंग्लिशमध्ये चांगले करते, हिंदीमध्ये चांगले करते की मराठीत तुम्हाला आवडेल माझे व्हिडिओ बघायला. तर मित्रांनो, चला सुरू करूया. त्याच्यासाठी तुम्हाला एक चमचा, एक काटा चमचा, थोडंसं पाणी, पुसपास काढायला जरा कपडा, कारण इकडे तिकडे माती लागली तर आई रागवेल. आणि काही अगर तुम्ही माती भिजवली आहे तर माती भिजवलेली असेल तर ठीकच. मी काल रात्रीच माझी माती भिजवली आहे, त्याच्यामुळे मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुमच्याकडे जर माती भिजलेली नसेल तर शाळू माती जनरली पावडर फॉर्ममध्ये येते, तर थोडं पाणी टाकायचं आणि आपल्या आई जशी कणिक मळते तसंच मळायचं आहे. काही वेगळं पद्धत नाही, काही फॅन्सी टेक्निक नाही आहे. आणि जेवढं पाणी लागलं तेवढं आपण ॲड करू शकतो. त्याच्यामुळे थोडीशी ढिली झाली, थोडीशी टाईट झाली तर त्यात आपण ॲड करू शकतो, एवढं काही नाही. थोडी सुकी माती जरूर ठेवाल. आणि चला आपण व्हिडिओ सुरू करू. आणि हा एक पाठ ज्याच्यावर तुम्ही गणपतीची मूर्ती बनवाल, तर हे सगळं आईला विचारून, नाही तर आई रागवेल नंतर. चला तर मी 2 मिनिटं थांबणार आणि तोपर्यंत तुम्ही आपली माती आणि सगळं गोळा करून घेऊन या. ठीक आहे? तोपर्यंत मी तुम्हाला माझा जुना एक व्हिडिओ म्हणजे एक मी कलाकृती केली आहे, ती आपण बघू. अगर तसं जमलं तर आपल्याला गणपती. हे जरा मी असं विचार केलाय, असं काहीतरी बनवूया. पण तुम्हाला माहिती आहे, जसं बनवलं असतं तसं काही ते बनत नाही. काहीतरी भलतं बनतं, काहीतरी वेगळं बनतं, कारण शेवटी आपले गणू आपले वेगळेच असतात. त्याच्यामुळे बी होपफुल, काही ना काही बनेल जरूर. होप ठेवा. तुम्ही इथपर्यंत या व्हिडिओपर्यंत पोहोचले म्हणजे तुम्ही काही ना काही बनवणार आहे गणपती. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपण. ही माझी भिजलेली माती. आपण एक खाली बेस बनवूया आणि मग बेसवर पुढे आपण माती, म्हणजे पुढे आपण गणपती कसा स्टेबल राहतो एक बेस असला तर. आपल्याकडे माती जेवढी आहे तेवढाच बेस बनवा, जास्ती मोठा नका बनवू. गणपतीवर डिपेंड करतं बेस किती मोठा आहे. नंतर कसं ते पाटावरून निघून जातं मग बेस चांगला जाड असला की. त्याच्यामुळे मग आईचा पाठ कसा तिला कामात लागतो ना, म्हणून. मग तुझा फोन देशील ना मला? म्हटलं होतं ना कपडा गरजेचं आहे. आतापर्यंत मी असं बनवलेलं आहे. आता पुढचं बनवूया आपण. दिसत आहे ना? तुम्हाला अगर आवडत असेल ना
तर गणपतीचे गाणे वाणे लावून जरा थोडंसं माहोल बनतो. तुम्हाला सगळं असं आठवतं गणपती कसा दिसतो, काय दिसतो, सगळ्या जुन्या मेमरीज आठवतात. त्यांनी कसं बनवायलाही सोपं जातं आणि तुम्हाला आवडत येतं. मग फॅनची गरज नाही पडत, मग पाणी दिलं की नाही त्याची गरज नाही पडत. म्हणजे मला तरी नाही पडत, तुमचं मला माहीत नाही, पण करून पहा काय आवडतं. असं प्लस प्लस बनवत जायचं. मला डेफिनेटली माझे कपडे धुवावं लागणार आहे. जिथे जशी माती लागली त्या हिशोबाने ते बेस बरोबर बनवून घ्या. एका लेवलमध्ये असेल तर मग मूर्ती छान बनते. तुम्ही बघितलं असेल मी जास्ती माझ्या बोटांचा वापर करते. हाताचा वापर केला की माती जरा कडक होऊन जाते, मग पाणी जास्ती लागतं. तीन वर्ष 4 वर्ष काहीतरी झाले मी बाहेर थोडंसं शिकवते मंदिरात वगैरे, पण यावर्षी मला तेवढा टाइम नाही परमिट होता, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवण्यात आले. सो गाईस, आपला हा बेस आता रेडी आहे. असा याच्यावर आता मूर्ती बनेल. चला तर मूर्ती बनवायसाठी भरपूर सोपं आहे, एवढं काही विचार करायची गरज नाही. थोडंसं स्टेप्स तर सोपं आहे, मग पोरांची आपली क्रिएटिव्हिटी भरपूर असते, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. काही ना काही तर बनेल डेफिनेटली. चला तर मग एक गोल्ड रिंग बनवायची आपल्याला. हा कसा त्याच्या बसायचा पार्ट, म्हणजे गणपती याच्यावर बसेल. आता पहिले बेस बनवला मग एक पार्ट. कारण माझी मूर्ती थोडीशी वरती होती, पाय जरा खाली होते. तुम्हाला मी व्हिडिओच्या इथे एक फोटो टाकते, दिसेल मग. या बेसला प्रॉपर ना चिपकवून घ्यायचं खालच्या, म्हणजे त्याच्या सिंहासनला खाली बरोबर चिपकवून घ्यायचं, नाही तर वरती निघून पडेल. बाबा उचलायला जातील ना तुमचा गणपती, तर मग ते निघून जाईल. त्याच्यामुळे प्रॉपर त्याला चिपकवून घ्या. तुम्ही गणपतीबद्दल कुठली स्टोरी ऐकली आहे, कुठली तुम्हाला आवडते मला सांगा. तुम्ही गणपती स्तोत्र म्हणता का रोज? तुम्हाला अथर्वशीर्ष येतं का, की पंचरत्न स्तोत्र येतं? मला सगळंच आवडतं आय थिंक.
लहानपणापासून आईने शिकवलंय, त्याच्यामुळे 3 वर्षाची की लहान 4 वर्षापासून, म्हणजे माझ्या वयाच्या 4 वर्षापासून मी गणपती अथर्वशीर्ष म्हणते. मी तेव्हा तोतली बोलत असेल काय माहित, मला नाही आठवत. आई तर सांगत आहे 4 वर्ष. चला ओरिजिनल गणपती सुरू करू. त्याच्यासाठी आपल्याला तसंच एक विहीर बनवायची, एकावर एक असं ठेवत. असं ही पहिली रिंग झाली आपली. अशी हे बघा पहिली रिंग. अशा आपल्याला 4 5 2 तीन झाल्या ना की याला प्रॉपर चिपकवून घ्यायचं एक दुसऱ्यासोबत, नाहीतर ते निघून पडेल. थोडं पाणी वापरलं तर बरं आहे. मी आतापर्यंत जेव्हा गणपती शिकवायला जायची ना मंदिरात, पोरं इतकं सुंदर बनवतात, त्यांना सांगायची गरज नसते. फक्त कोणीतरी हवं असतं म्हणजे मातीत खेळू द्यायला अलाउ करेल. माझ्या वाहनेत आई बाबा जरा थोडेसे नरम होऊन जातात आणि मग बनवायला हेल्प तर करतातच, पण मातीत हात घालायला अलाउ पण करतात. परमिशन लागतं थोडीशी आई बाबांची. अंधारून पण एकदम स्मूथ करायचं, नाहीतर ते अगर जुडलं नाही ना चांगल्याने तर मग तुटून पडेल. तेवढी काळजी घ्यायची आपण. थोडी आई बाबांची मदत केली तरी चालेल. आई बाबांना पण आवडतं मदत करून द्यायला. म्हणजे मी असं बघितलंय 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स. माझ्या आईला तर भरपूर आवडतं. ती आता माझ्या समोरच बसली आहे, पण ती येत नाही व्हिडिओ म्हणून. आपण 3 रिंग्स केल्या होत्या, आता आपण 4थी रिंग लावू. हे ना गणपतीचं पोट पण बनेल इथे, त्याच्यामुळे आपल्या गणूचं पोट जरा मोठं असतं, थोडं मोठं, आणि लंबे पण आहे आपले गणू. तर जे पहिल्यांदा बनवते ना त्यांना थोडंसं जाणार आहे, वियर्ड वाटणार आहे, हे काय बनवते, ही विहीर बनवल्यासारखी बनवते, पण ट्रस्ट द प्रोसेस. बनेल काहीतरी बनेल आपलं. मला पण ठाऊक नव्हतं की मला एवढं काही जमेल, पण जमत आहे काहीतरी. दरवर्षी बनवायला एक वेगळीच झेस्ट असते. रशियावरून आल्यावर पण माझं असं असतं की गणपती तर मी बनवून जाईल यावर्षी. दरवर्षी तर मला गणपती नाही भेटत, कारण मला सप्टेंबरला वापस रशियात पोचावं लागतं अभ्यासासाठी. मी MBBSची अभ्यास करते, आता माझं फायनल इयर आहे, त्याच्यामुळे टाईम तर काढावा लागतो. अभ्यासा म्हणून तुम्हाला टाईम जरूर भेटेल. तुम्ही अगर बरोबर फॉलो करत असाल ना आपलं रुटीन, तर तुम्हाला अभ्यासातून टाईम भेटेल. आई बाबा नाही रागवणार, पण अभ्यास डेली करायचा आहे. अभ्यासामध्ये मागे पुढे नाही. मग आई बाबा सगळं मॅनेज करतात बाकीचं. आपली 4थी रिंग पण झाली आहे, आता आपण 5th रिंग लावू आपली. दिसत आहे का तुम्हाला? हे बघा असं झालंय अंदरून एकदम प्लेन. ही आपली 5th रिंग. अंदरून दर रिंग तुम्हाला चांगली चिपकवायची एक दुसऱ्यासोबत, नाहीतर गणपती तुटेल तुमचा. सो
हात खराब होणार आहे त्याचं चिंता नका करू. पुसता येतात, धुता येतात, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. हा आपला गणपती असा दिसतोय काहीतरी. ठीक आहे. आता मी तुमच्या समोरच बनवते कारण आपल्याला पाय बनवायचे. आता हे आपल्या गणपतीचं टॉर्सो म्हणजे पोट आणि छाती. थोडं छातीला एखादी रिंग अजून लागेल, पण सध्या तरी इतकं आहे आपलं. आपण गणूचे पाय बनवू. आपल्या गणूला किती सुंदर सुंदर छान छान पाय आहेत ना. तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कुठे पण नाही समजलं, व्हिडिओच्या मागे जा आणि पुन्हा पुढे या, तुम्हाला कळेल. सोपं आहे कारण खूपच सोपं आहे, काहीच म्हणजे डिफिकल्ट असं काही नाही. कारण शेवटी ते आपले गणू आहेत ना. गणू काय डिफिकल्ट आहे, आपले सोपे सोपे आहे एकदम. गणू ही आपली बुद्धीची देवता शेवटी. बोटांचा वापर करा, ठीक आहे. पामचा जास्त वापर करू नका, नाहीतर कोरडी होईल माती. तळपाय कसा थोडासा आता इतकं छान नाही दिसतोय, पण आपण ना काढून त्याला दुसरं लावू शकतो. त्याच्यामुळे तळपायची काय एवढी पण नाही, करता येईल ते आपल्याला. सगळं मॅनेज होतं. गणपती म्हटलं की सगळं मॅनेज होतं. शेवटी आपले गणू नाही का. काही फॅन्सी नाही, एकदम सोपं आहे. अशीच पाय लावूया, त्याच्यावर आपण धोतर बनवूया पुढे. हे कसं तुम्हाला फक्त स्ट्रक्चर सांगायची गोष्ट आहे. त्याच्या पुढचा गणपती तुम्ही आपल्या मनात बनवू शकता. हे पहा, हा पाय मी अगर थोडासा इथून काढला आणि हे असा लावला तर पोज बदलली गणपतीची. ठीक आहे, असा लावला कारण मला असा पोज पाहिजे. यावर्षी सिंपल सिंपल काढून होता. जिथे चपटा करायचं तिथे पामची गरज पडते, म्हणजे आपल्या हाताची, या हाताची जिथे गरज पडते तिथे गरज यूज करायचीच आहे ऑफकोर्स. नाही ताईने नाही म्हटलंय तर नाही वापरायचं असं नाही.
छान दिसतोय का? काय वाटतंय कसा बनलाय? तुम्हाला कुठेही अडचण आली तर या कमेंट सेक्शन्समध्ये खाली लिखत राहा, म्हणजे मला कळेल की मी काही कुठे चुकते आहे का, आणि मी ते पुढच्या वेळेस काहीतरी चेंजेस करून तुम्हाला सांगू शकेल. तर मला सांगा.